काय रे? नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी दिलीप गणपती पंखे, राहणार राळेरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 99 21 43 57 70. केव्हापासून करता? शेवगा तसं मी 2018ला सुरुवात केली ती. आत्ता माझा शेवगा इथं खालच्या शेतात 5 एकर आहे आणि वरी 2 एकर लावला आहे. याच्या अगोदर 2018ला मी 5 एकर खाली आणि वरी 8 एकर असा 13 एकर शेवगा केला. पण त्या शेवग्याला बी बरोबर लागलं नाही. बी देणाऱ्याने बरोबर बी दिलं नाही. मी 13 एकर शेवगा 2-3 वर्ष ट्राय करून बघितला, माल निघाला नाही. परत लॉकडाऊनमध्ये सापडला, त्याच्यामुळं तो सगळा शेवगा काढून टाकला. आणि त्याच्यानंतर शेवगाच करायचं, फक्त बी खात्रीशीर आणि चांगलं आणायचं आणि परत शेवगा लावायचा. म्हणून मी गेल्या वर्षी आमच्या मित्राकडनं बी आणून 5 एकर आता चालू शेवगा आहे आणि 2 एकर नवीन एक 6-7 फुटापर्यंत उंचीला आलेला आहे. तर आत्ता माझ्याकडे 7 एकर शेवगा आहे. तसं मला 2018 पासून ह्या सगळ्या शेवग्यातनं कमी जास्ती अनुभव येत गेलाय. म्हणून मी माझी ब्यात फसवणूक झाली म्हणून दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून मी काय केलं, चांगल्या दर्जाचं बी आणलं आणि निवड पद्धतीनं असं झाडांना खुणा करून या पद्धतीनं असं बी धरलंय मी झाडावर. तर बी पण आपल्याकडे उपलब्ध आहे. ही शेंगा सगळ्या अशा निवड पद्धतीनं धरलेल्या आहेत. ही शेंगा इकडं अशा चांगल्या म्हणजे ठराविक झाडं अशी निवडून निवड पद्धतीनं बी धरलंय आणि शेंगा बी तयार करायला चालू आहे. तुमच्या शेवग्याची कोणती व्हरायटी आहे? ही शेवग्याची व्हरायटी आहे ओडिसी 3 आणि ह्याचा पहिल्यापासून कलर शेवटपर्यंत म्हणजे आपण त्याला खोडवा म्हणू किंवा शेवट 3-4 महिने शेवगा चालल्यानंतर जी शेवग्याची शेंग पिवळी पडती किंवा तसं ह्याचं होत नाही. शेवटपर्यंत हिरवीगार लांबलचक शेंग आणि एकदम कलर चकाकी चांगली. बाजारात हिला 2 पैसे आगाव मिळतात. एकदम उत्कृष्ट प्रकारचं ओडिसी 3 जातीचा शेवगा बी मला खात्रीशीर मिळाला आहे आणि त्या पद्धतीनं मी यावर्षी उत्पन्न पण काढलेलं आहे. आणि मला जो त्रास झाला बियाचा तो इतर शेतकऱ्याला होऊ नये म्हणून मी बी पण धरलेलं आहे आणि खात्रीशीर बी आहे की डोळं झाकून बी न्यावं. म्हणजे अतिशय चांगल्या व्यक्तीपासून बी आणलं आणि खात्रीशीर बी मिळालं. मी उत्पन्न काढून बघितलं आणि मगच मी निवड पद्धतीने बी धरायला सुरुवात केली. तुम्ही शेवग्याकडेच का वळाला? कसं आहे माहिती आहे का, शेवगा तसं माझ्या आवडीचं पीक बी आहे पहिल्यापासून. मी 2018 पासून शेवग्याला आबदत होतो. मी आता ह्या वर्षी 2 वर्ष सक्सेस झालो. शेवगा कसं पीक आहे, भाजीपाला पिकाला कुठल्याच भावाची गॅरंटी नसते. शेवगा पीक असं आहे, कमी खर्च, कमी पाणी, कमी कष्ट आणि हे बांधावरचं पीक आहे. बांधावरचं झाड म्हणजे असं सहजासहजी येणारं पीक आहे. म्हणून मी ह्याच्याकडे वळलो. ह्याचं ऊसापेक्षा तर नक्कीच 100% जास्त पैसे होते. मग इतर पिकं करायची, मिरची करायची, टोमॅटो करायचं, ढोबळी मिरची करायची, ककडी करायची, 2-3 महिन्याला मोडायचं, परत ते नवीन काहीतरी करायचं, मशागत करायची, ह्याच्यातच माणसाचा खर्च ही भयान होतो. तर हे नको म्हणून मी कायमस्वरूपी आता 7 एकर शेवगा आहे माझ्याकडं आणि आता नवीन लागण 8-9 एकराची मी करायला लागलोय. टोटल माझा शेवगा 15-16 एकर होईल. कारण का ह्याला एकदा लावलं ड्रीप असलं की ह्याला काही करायची गरज नाही. त्याला पाणी देणे आणि कधीतरी एखादी फवारणी, कमी कष्ट आणि अधिक उत्पन्न, त्याच्यामुळं मी शेवगा ही पीक निवडलं.